लेक्चरमध्ये आपण टीएस ऑफ अँथर त्यानंतर मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर आपल्याला कसं पाहायला भेटणार किंवा पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण स्टडी करणार आहोत. आता ह्या टीएस ऑफ अँथरच्या अगोदर आपल्याला माहीत पाहिजे का जो अँथर इमॅच्युअर कंडिशनमध्ये असतो म्हणजे पूर्णपणे तयार झालेला अँथर नाही आहे, हा मॅच्युअर झालेला अँथर नाही. मग ह्या मॅच्युअर न झालेल्या अँथरमध्ये आपल्याला स्ट्रक्चर कसं पाहायला भेटणार, याच्यामध्ये मेनली दोन टाईपच्या सेल्स प्रेझेंट असतील. एक जी बाहेरच्या साईडला आउटर लेअर प्रेझेंट आहे हे लक्षात घ्या. मग या सेल्सला आपण म्हणणार डर्मल सेल्स आणि दीज आर नथिंग बट द डर्मल सेल्स. ओके, बिलो दीज डर्मल सेल्स याच्या खालोखाल जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली कोणत्या सेल्स प्रेझेंट आहे, इथं आपल्याला पाहायला भेटतं हायपोडर्मल सेल्स. ओके, व्हॉट इज मीन बाय हायपोचा अर्थ होतो बिलो म्हणजे खाली. कशाच्या खाली? डर्मल सेलच्या खाली कोणत्या येतं? हायपोडर्मल सेल्स आहे. ओके, आता या ज्या हायपोडर्मल सेल्स आहे हे ॲक्च्युली ट्रान्सफॉर्म होणार, लक्षात ठेवायचं, ट्रान्सफॉर्म होतात. आणि ट्रान्सफॉर्म होऊन याचं ॲक्च्युली हे कशामध्ये फॉर्म होतील? आर्केस्पोरियल सेल्स. ओके, these cells will get transformed into archesporial cells. ओके, म्हणजे ह्या कोणत्या तयार झाल्या? आता आर्केस्पोरियल सेल्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता ह्या ज्या आर्केस्पोरियल सेल्स असतात, ह्या ज्या आर्केस्पोरियल, सपोज दिस इज आर्केस्पोरियल सेल्स, इट इज बिकम ए आर्केस्पोरियल सेल्स. ओके, ह्या आर्केस्पोरियल सेल्स डिव्हाइड होणार आणि आउटर साईडला आणि इनर साईडला काही सेल्स फॉर्म होणार. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल याच्यापासून आउटर रिजनला काही सेल्स फॉर्म झाल्या, आउटर रिजनला आपल्याला पाहायला भेटणार सेल्स फॉर्म झाल्या आणि इनर रिजनला काही सेल्स फॉर्म झाल्या, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता आउटर रिजनला ज्या सेल्स फॉर्म झाल्या आउटर फ्रॉम आर्केस्पोरियल सेल्स, त्यांना आपण काय म्हणणार? त्यांना आपण परायटल सेल्स असं म्हणतो, लक्षात ठेवायचं, परायटल सेल्स. आणि ज्या इनर सेल्स फॉर्म झाल्यात आर्केस्पोरियल सेल्सपासून, त्या इनर सेल्सला आपण म्हणतो स्पोरोजिनस टिश्यू किंवा स्पोरोजिनस सेल्स असं कन्सिडर करायचं. ओके, आता ह्या ज्या परायटल सेल्स असतात, दीज परायटल सेल्स गिव्ह राईज टू लेयर्स ऑफ सेल्स. आता ह्या ज्या लेयर्स आपल्याला पाहायला भेटतील, सेलच्या लेयर्स फॉर्म होतील, हे ॲक्च्युली काय फॉर्म करतील? अँथर वॉल याला लक्षात ठेवायचं. मग ह्या अँथर वॉलमध्ये आपल्याला कोणकोणते लेयर्स पाहायला भेटतील? एपिडर्मिस आहे, नंतर एंडोथेशियम आहे, मिडल लेअर आणि टॅपटम. लक्षात, ह्या सेल्स ॲक्च्युली फॉर्म होतील. कशापासून फॉर्म होतील? ह्या परायटल सेल्सपासून फॉर्म होतात. आणि या स्पोरोजिनस टिश्यूचं फंक्शन काय असतं? ही जी काही स्पोरोजिनस टिश्यू आहे ही आपल्याला कशी इथं लक्षात ठेवायचं, डिप्लॉइड, अँड इट ॲक्ट्स ॲज MMC. लक्षात काय म्हणून काम करणार ही? MMC. MMCचा अर्थ काय होतो? मायक्रोस्पोर मदर सेल. आता ही जी मायक्रोस्पोर मदर सेल आहे ही मिओसिसमध्ये जाणार अँड गिव्ह राईज टू काय तयार करणार? मायक्रोस्पोर्स फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, परत एकदा रिवाईज करूया आपण. इमॅच्युअर अँथरमध्ये जर आपण पाहिलं तर हायपोडर्मल सेल्स असतात. ओके, हायपोडर्मल सेल म्हणजे डर्मल सेलच्या खाली पाहायला भेटतील. हायपोडर्मल सेल्स ट्रान्सफॉर्म होणार, आर्केस्पोरियल सेल्स फॉर्म होतील. आर्केस्पोरियल सेल्स इथं फॉर्म झाले, सपोज आर्केस्पोरियल सेल्स डिवाइड होतील किंवा डिफरन्शिएट होतील दोन टाईपच्या सेल्समध्ये. आउटर सेल्स त्याच्यापासून फॉर्म होतील, त्याला आपण परायटल सेल्स असं म्हणायचं. इनर सेल्स फॉर्म होतील, त्याला आपण स्पोरोजिनस टिश्यू असं कन्सिडर करणार. परायटल सेल्स गिव्ह राईज टू लेअर ऑफ सेल्स विच फॉर्म अँथर वॉल अँड स्पोरोजिनस टिश्यू ॲक्ट्स ॲज अ MMC म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल्स विच अंडरगो मिओसिस अँड फॉर्म मायक्रोस्पोर. आणि मायक्रोस्पोर कसे असतील? हे आपला हॅप्लॉइड पाहायला भेटणार. मग यांनाच आपण पोलन ग्रेन असं आपण म्हणतो. ओके, चला आता आपण डिस्कस करूया मॅच्युअर अँथरचं ट्रान्सव्हर्स सेक्शन पाहतोय. आता ह्या ट्रान्सव्हर्स सेक्शनमध्ये
ॲक्च्युली इट शोज टू काइंड ऑफ अ स्ट्रक्चर. याच्यामध्ये दोन आपल्याला स्ट्रक्चर्स पाहायला भेटतात. पहा, एक जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण काय म्हणतो, अँथर वॉल. काय म्हणणार आपण त्याला, अँथर वॉल. आता ह्या अँथर वॉलमध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली आपल्याला कोणकोणते स्ट्रक्चर्स पाहायला भेटतील. अँथर वॉलमध्ये पहिलं जे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटणार ते काय आहे, इपिडर्मिस. इपिडर्मिस, दिस इज इपिडर्मिस, आहे की नाही. आपल्याला इलॉंगेटेड सेल्स पाहायला भेटणार, आउटर रिजनला प्रेझेंट आहे इपिडर्मिस. आणि याचं मेनली फंक्शन आपल्याला काय पाहायला भेटणार, इट हेल्प्स इन प्रोटेक्शन. कशासाठी हेल्प करणार, इपिडर्मिस प्रोटेक्शनसाठी हेल्प करणार. नंतर याच्यामध्ये सेकंड लेअर आपल्याला कोणती पाहायला भेटणार अँथर वॉलमध्ये, ती कोणती आहे, ती आहे एंडोथेशियम. सिंगल लेअर आपल्याला पाहायला भेटणार, इट इज प्रेझेंट बिलो द इपिडर्मिस, त्यामुळे त्याला काय म्हटलं तर सब इपिडर्मिलस आपण कन्सिडर करणार. सेकंड लेअर कोणती आहे, एंडोथेशियम. ह्या एंडोथेशियमलाच आपण काय म्हणणार, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सब इपिडर्मल लेअर. सब इपिडर्मल लेअर, बरोबर ना. आणि याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, फायब्रस थिकनिंग पाहायला प्रेझेंट असते, लक्षात ठेवायचं. इट हॅज फायब्रस थिकनिंग अँड रॅडियल वॉल प्रेझेंट आहे. रॅडियली अरेंज आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, फायब्रस थिकनिंग प्रेझेंट असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज ए एंडोथेशियम सेल. ह्या एंडोथेशियम सेलमध्ये आपल्याला रॅडियली अरेंज काय आपल्याला पाहायला भेटणार, फायब्रसची थिकनिंग प्रेझेंट असते. फायबरचे असे रिंग लाईक आपल्याला स्ट्रक्चर्स पाहायला भेटणार, रॅडियली आपल्याला पाहायला भेटणार अरेंज असेल. ओके, मग आता याचा यूज या फायब्रस थिकनिंगचा कशासाठी होतो, इट हेल्प्स इन डेहिसन्स. इट हेल्प्स इन डेहिसन्स. व्हॉट इज मीन बाय डेहिसन्स. डेहिसन्स म्हणजे काय, आता हा जो पोलन ग्रेन फॉर्मेशन नंतर हे ॲक्च्युली काय होतात, हा जो अँथर आहे हा ब्रेक होणार, आहे की नाही. आणि ब्रेक होऊन पोलन ग्रेन्स बाहेरच्या साईडला रिलीज होतात फॉर पॉलिनेशन. मग त्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं, डेहिसन्स असं म्हणणार. आणि त्या डेहिसन्ससाठी कोण हेल्प करणार, फायब्रस थिकनिंग. ती कशाची आहे, एंडोथेशियमची आपल्याला पाहायला भेटणार. रेडियल ॲक्च्युली वॉल त्याच्यामध्ये फॉर्म होणार, हे लक्षात ठेवायचं. नंतर थर्ड जी आपल्याला लेअर पाहायला भेटते ते ॲक्च्युली काय, मिडल लेअर. काय आहे, मिडल लेअर. हे कशा येतं, थिन वॉल सेल्स आपल्याला पाहायला भेटणार आणि याच्या 2 to 3 लेयर्स प्रेझेंट असतील. 2 to 3 लेयर्स आपल्याला पाहायला भेटणार मिडल लेअरच्या. ओके, अँड दे डिसइंटिग्रेट, दे विल गेट डिसइंटिग्रेट किंवा ते डिसअपिअर होणार ॲट मॅच्युरिटी. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अँथर मॅच्युअर झाल्यानंतर किंवा पोलन ग्रेन फॉर्मेशन नंतर मिडल लेयर्स जे असतात ते काय होतील, डिसअपिअर होतील किंवा डिसइंटिग्रेट होतील, हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे समवॉट मिडल लेअर ऑल्सो हेल्प्स इन डेहिसन्स. त्यानंतर आपला शेवटची याच्यामध्ये जी लेअर आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे कोणती आहे, ती आपल्याला पाहायला भेटणार टॅपेटम. ओके, टॅपेटम काय, सगळ्यात इनरमोस्ट लेअर आपल्याला पाहायला भेटणार. शेवटची कोणती आहे, टॅपेटम. पिरॅमिड शेप शेल आपल्याला पाहायला भेटणार. पिरॅमिड समवॉट म्हणजे बेस ब्रॉड असेल त्याचा आणि नॅरो अपेक्स आपल्याला पाहायला भेटणार. आता ह्या टॅपेटम इट इज ॲक्च्युली सराउंड द पोलन सॅक. पोलन सॅकच्या सराउंडिंगला टॅपेटमची लेअर प्रेझेंट असते, लक्षात ठेवायचं. ह्या टॅपेटमचं ॲक्च्युली फंक्शन काय असतं, इट इज न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन. न्यूट्रिटिव्ह फंक्शन म्हणजे काय, इट प्रोव्हाइड नरिशमेंट टू मायक्रोस्पोर्स. हे लक्षात ठेवायचं. जे मायक्रोस्पोर्स फॉर्म होतील पोलन सॅकमध्ये त्याला नरिश करण्यासाठी ॲक्च्युली टॅपेटम हेल्प करणार. आणि टॅपेटमचं दुसरं एक फंक्शन काय आहे, इट रिलीज स्पोरोपोलिनिन. इट रिलीज स्पोरोपोलिनिन. आता हा जो स्पोरोपोलिनिन आपल्याला पाहायला भेटणार आहे काय आहे, लक्षात ठेवायचं, पॉलिसॅक्राइड आपल्याला पाहायला भेटणार स्पोरोपोलिनिन. ओके, ॲक्च्युली कशासाठी हेल्प करतो, जो मायक्रोस्पोर आहे किंवा पोलन ग्रेन आहे त्याची आउटर मोस्ट लेअर त्याला आपण एक्झाईन असं म्हणणार. त्या एक्झाईनच्या फॉर्मेशनसाठी स्पोरोपोलिनिन हेल्प करणार. का हे कुठून सिक्रेट होतं, ॲक्च्युली टॅपेटमपासून सिक्रेट होणार. ओके,
चला आपण एक स्ट्रक्चर स्टडी केलं, अँथर वॉल पाहिलं. अँथर वॉलमध्ये किती लेयर्स प्रेझेंट आहे? एपिडर्मिस आहे, एंडोथेशियम आहे, मिडल लेयर्स आहे आणि टॅपेटम. सिक्वेन्शियली आपण पाहिलं. ओके. आता याच्यामध्ये ह्या ज्या लेयर्स आपल्याला पाहायला भेटणार, ह्या लेयर्स ॲक्च्युली कशापासून डिराईव्ह झालेल्या आहेत किंवा कशापासून तयार झालेल्या आहेत? सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं का ज्या परायटल सेल्स आहे, या परायटल सेल्सपासून लेयर्स तयार झालेल्या असतात, लेयर्स ऑफ सेल्स विच फॉर्म अँथर वॉल. जे स्ट्रक्चर पाहायला भेटतं टीएस ऑफ अँथरमध्ये, त्याला आपण पोलन सॅक असं कन्सिडर करायचं. किती पोलन सॅक प्रेझेंट आहे डायथिकस अँथरमध्ये? 1, 2, 3 आणि 4. ह्या पोलन सॅकला अजून एक नाव आहे, त्याला मायक्रोस्पोरेंजिया असं पण म्हणतात. मायक्रोस्पोरेंजिया असं पण म्हणणार, हे लक्षात ठेवायचं. आता ह्या पोलन सॅकमध्ये काय प्रेझेंट असतं? इट कन्सिस्ट or we can say it contain diploid sporogenous tissues. याच्यामध्ये स्पोरोजिनस टिश्यूज प्रेझेंट असतात. ओके. आता ह्या ज्या स्पोरोजिनस टिश्यूज आहे, दे विल ॲक्ट्स ॲज काय म्हणून काम करतात ह्या स्पोरोजिनस टिश्यू? MMC आपण पाहिलं. व्हॉट इज मीन बाय MMC? MMC म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल्स. ओके. आता ह्या ज्या स्पोरोजिनस टिश्यू विच ॲक्ट्स ॲज अ MMC, दॅट इज मायक्रोस्पोर मदर सेल, अंडरगो मिओसिस. हे कशामध्ये जाणार? मिओसिसमध्ये जाणार, हे लक्षात ठेवायचं. आणि मिओसिसमध्ये गेल्यानंतर 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स तयार होतील. मायक्रोस्पोर्स आपल्याला पाहायला भेटतील. ओके. त्यांनाच आपण काय कन्सिडर करणार? पोलन ग्रेन्स. त्यांनाच पोलन ग्रेन आपण असं कन्सिडर करायचं. ओके. मग आता ही जी फॉर्मेशनची प्रोसेस आहे पहा, का MMC पासून मायक्रोस्पोर मदर सेलपासून काय होत आहेत? 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स फॉर्म होऊ राहिले. मग त्या प्रोसेसला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणणार. मायक्रोस्पोरोजेनेसिस मीन्स व्हॉट? फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर फ्रॉम डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेल, हे लक्षात ठेवायचं. आता हे जी 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर आपल्याला पाहायला भेटणार, ते ॲक्च्युली टेट्राहेड्रल स्ट्रक्चर ॲक्च्युली फॉर्म करतात. म्हणजे जर आपण पाहिलं टेट्राहेड्रल आपलं स्ट्रक्चर कसं पाहायला भेटणार? सपोज या साईडला एक मायक्रोस्पोर प्रेझेंट आहे, ह्या साईडला आपल्याला पाहायला भेटणार, आणि ह्या साईडला एक मायक्रोस्पोर प्रेझेंट आहे. ओके. ॲक्च्युली इथं जर आपण पाहिलं तर किती प्रेझेंट आहे? 1, 2, 3 आणि याच्या बॅक साईडला अजून एक प्रेझेंट आहे. म्हणजे टोटल किती असतात मायक्रोस्पोर? 4 आपल्याला पाहायला भेटणार आहे. या स्ट्रक्चरला आपण काय कन्सिडर करणार? याला आपण म्हणणार टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड ॲज टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. ओके. चला आता आपण डिस्कस करूया ह्या पोलन ग्रेनचं आपल्याला स्ट्रक्चर कसं पाहायला भेटतं. स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन ऑर मायक्रोस्पोर. आता हे जे मायक्रोस्पोर आपल्याला पाहायला भेटणार, हे कसे येतं? हे हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड म्हणजे याच्यामध्ये फक्त सिंगल सेट प्रेझेंट आहे क्रोमोझोमचा, विच इज डिनोटेड ॲज N, याला लक्षात ठेवायचं. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे हे नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल म्हणजे काय? ते लोकोमोट करत नाही, स्वतःहून हालचाल करत नाही, त्याच्यामध्ये फ्लॅजेला सिलिया वगैरे प्रेझेंट नसतात, त्यामुळे त्याला आपण नॉन मोटाईल असं कन्सिडर केलं आहे, याला लक्षात ठेवायचं. ओके. अँड दे आर युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय? सिंगल सेल आपल्याला पाहायला भेटणार, आणि or we can say that single nucleated. आणि यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार? सिंगल काय प्रेझेंट आहे, याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियस प्रेझेंट आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता हे जे पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोर आपल्याला पाहायला भेटणार, दे आर सराउंडेड बाय 2 लेयर्ड स्ट्रक्चर. 2 लेयरचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटणार, विच ॲक्च्युली कवर्ड द मायक्रोस्पोर. मग त्याला आपण काय कन्सिडर करणार? दिस इज नथिंग बट स्पोरोडर्म. त्याला आपण स्पोरोडर्म असं म्हणणार. स्पोरोडर्ममध्ये काय ते किती लेयर्स आहे? 2 लेयर्स आपल्याला पाहायला भेटणार. जी आपल्याला आउटर पाहायला भेटते तिला आपण कन्सिडर करणार एक्झाईन. बरोबर. आता ही जी एक्झाईनची लेयर आपल्याला पाहायला भेटणार, इट इज मेड अप ऑफ
स्पोरोपोलिनिन. कशापासून फॉर्म झालेली ही स्पोरोपोलिनिनपासून फॉर्म झालेली. आता हे जे स्पोरोपोलिनिन आहे हे नॉन बायो डिग्रेडेबल आहे, म्हणजे त्याचं डिग्रेडेशन होत नाही, बरोबर. आणि हे केमिकल रेजिस्टंट आहे, केमिकल रेजिस्टन्स शो करणार. ओके, का जेणेकरून आतल्या न्यूक्लियसचं काय होईल, प्रोटेक्शन आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, स्पोरोपोलिन ॲक्च्युली कुठून सिक्रेट होतं आपल्याला माहिती आहे का, टॅपेटम सेल्स काय करतील, सिक्रेट करतील आणि त्याच्यापासून एक्झाईन फॉर्म होणार. आता हे जे एक्झाईन आहे हे दोन टाईपचं असू शकतं. इट इज आयदर स्मूथ, हे काय असू शकतं, एक तर स्मूथ असेल किंवा आपल्याला काय असं पाहायला भेटणार, इट इज स्पायनी. काय असेल हे, स्पायनी. डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ पॉलिनेशन, पॉलिनेशनच्या टाईपवर हे डिपेंड आहे. समजा स्मूथ कसे असेल, सपोज पॉलिनेशनसाठी जर ॲक्च्युली एअर ॲक्च्युली हेल्प करत असेल, एअर ऑर वी कॅन से दॅट वॉटर, वॉटर किंवा एअर थ्रू जर पॉलिनेशन होत असेल किंवा ट्रान्सफर होत असेल पोलन ग्रेनचं, तर आपल्याला एक्झाईन कसा पाहायला भेटणार, स्मूथ आहे. आणि स्पायनी कधी असेल, जर ॲनिमल्स ऑर वी कॅन से दॅट इन्सेक्ट थ्रू जर पॉलिनेशन जर होत असेल, लक्षात ठेवायचं, तर आपल्याला कसं पाहायला भेटणार, हा जो एक्झाईन आहे हा आपल्याला कसा पाहायला भेटणार, स्पायनी पाहायला भेटणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आता दुसरी जी आपल्याला लेअर पाहायला भेटणार ती काय आहे, इंटाईन. आता इंटाईनची ही जी लेअर असती हे थिन वॉल आहे आणि पेक्टिन अँड सेल्युलोजपासून ॲक्च्युली फॉर्म झालेली. इंटाईन कशापासून फॉर्म झाली, दिस इज इंटाईन, इट इज मेड अप ऑफ पेक्टिन अँड सेल्युलोज, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता एक्झाईन जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर पहा, काही सर्टन रिजनला आपल्याला कसं पाहायला भेटणार, थिन एक्झाईन किंवा एक्झाईनचा पार्ट कसा आहे, ॲबसेंट आहे, एक्झाईनचा पार्ट कसा आहे, ॲबसेंट आहे. मग ह्या रिजनला आपण काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज जर्म पोर, इट इज कॉल्ड ॲज जर्म पोर. आता ह्या जर्म पोरचा यूज कशासाठी होणार, इट हेल्प्स इन पोलन जर्मिनेशन किंवा पोलन ग्रेन जर्मिनेशन. जर्म पोर हेल्प इन पोलन ग्रेन जर्मिनेशन. व्हॉट इज मीन बाय पोलन ग्रेन जर्मिनेशन, पोलन ग्रेन जर्मिनेशन म्हणजे काय, ह्या जर्म पोर थ्रू काय होईल, पोलन ट्यूब बाहेरच्या साईडला रिलीज होणार, पोलन ट्यूब बाहेरच्या साईडला रिलीज होणार. मग त्या फॅनोमेननला आपण काय म्हणायचं, पोलन ग्रेन जर्मिनेशन आपण असं म्हणतो, लक्षात ठेवायचं. ओके, जर्म पोर आर नथिंग बट द पोर्स प्रेझेंट इन एक्झाईन रिजन विच हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. मग त्याला आपण पोलन ग्रेन जर्मिनेशन असं म्हणायचं. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करणार आहे मेल गॅमेटोफाईट ॲक्च्युली कसा फॉर्म होतो ते.